बालमित्रांनो, तुमच्या आवडत्या चांदोबा या मासिकातली ही कथा आहे. ही आहे 2000 सालातल्या जुलै महिन्यातली कथा. कथेचं नाव आहे खरा पंडित. चक्रमपूरमध्ये एक ब्राह्मण तरुण राहत होता. त्याचे नाव होते चक्री. तो लहान होता तेव्हाच त्याचे आई वडील वारले, म्हणून तो फारसा शिकू शकला नाही. तरीही थोडेफार पंचांग पाहणे, विवाह, यात्रा वगैरेंसाठी शुभमुहूर्त काढून देणे हे त्याला ठाऊक होते. त्याचा चरितार्थ त्यावर ठीक चालला होता आणि थोडेफार पैसेही शिल्लक पडत होते. चक्रीला कविता करण्याची आणि त्या गाऊन दाखवण्याची जन्मजात हौस होती. गावातल्या धर्मशाळेच्या पारावर तो बसायचा आणि आपल्या कविता नेहमी गुणगुणायचा. काही पंडित विद्वानांकडून काव्यशास्त्रातले छंद, मात्रा, अलंकार, योजना इत्यादी काही मूळ नियम त्याने शिकून घेतले होते. त्यांच्या आधारे त्याच्या कविता लोकप्रिय होत होत्या. एकदा धर्मशाळेत उतरलेल्या एका कवीने चक्रीच्या कविता ऐकल्या. चक्रीची प्रशंसा करीत तो म्हणाला, "तू एक चांगला कवी आहेस, त्याचबरोबर चांगला गायक देखील आहेस. परंतु या कलांना जोपर्यंत प्रोत्साहन आणि आश्रय मिळत नाही तोपर्यंत त्यांना लोकप्रियता आणि प्रसिद्धीही मिळत नाही. माझा सल्ला आहे की तू राजाश्रय मिळवण्याचा प्रयत्न कर. त्यामुळे तुझ्या पोटापाण्याचीही नीट सोय होईल. समाजात मानसन्मान मिळेल. तुझ्या कवितेला आणि प्रतिभाशक्तीला बहर येईल. तुझी कविता अमर होईल." या बोलण्याने कवीचा उत्साह दुणावला. दुसऱ्याच दिवशी राजाला भेटण्यासाठी तो राजधानीकडे निघाला. राजधानीला पोचण्यापूर्वी संध्याकाळ झाली, म्हणून तो एका गावात थांबला आणि उतरण्यासाठी धर्मशाळा शोधू लागला. त्या गावातल्या वडाच्या झाडाखाली पारावर बसलेल्या केशवने त्याची विचारपूस केली. चक्रीची सारी कहाणी ऐकून केशव त्याला म्हणाला, "मी देखील ब्राह्मण आहे. तुम्हाला भोजनासाठी आणि विश्रांतीसाठी धर्मशाळेत उतरण्याची काही आवश्यकता नाही. आज आपण माझे पाहुणे आहात. उद्या मी तुम्हाला राजधानीला पाठवण्याची व्यवस्था करीन." चक्रीने आनंदाने केशवचे निमंत्रण स्वीकारले. चक्रीला घेऊन केशव आपल्या घरी गेला. त्याच्या वृद्ध वडिलांशी त्याने चक्रीचा परिचय करून दिला. त्याची माहिती कळल्यानंतर ते वृद्ध गृहस्थ म्हणाले, "तू तर माझा दूरचा नातेवाईक आहेस. आता तू थोडे दिवस इथे राहा आणि माझे पौरोहित्याचे काम सांभाळ. थोड्या धनार्जनाबरोबर थोडाफार अनुभव तुला मिळाला की मग राजाश्रय मिळवण्यासाठी राजधानीला जा." तोच केशवची मुलगी स्वाती तिथे आली आणि म्हणाली, "आजोबा, जेवण वाढलं आहे. बाबा तुम्हाला जेवायला बोलवत आहेत." आजोबांनी चक्रीची ओळख स्वातीशी करून दिली आणि सांगितलं की हे राजाच्या दरबारात कवी होण्यासाठी जाणार आहेत. त्यावर स्वाती हसून म्हणाली, दरबारात तर आता 3 कवी हजर आहेत. एक दिवसाचा कवी, दुसरा संध्याकाळचा कवी आणि तिसरा रात्रीचा कवी. हे चक्री महाशय कोणत्या वेळेचे कवी आहेत?" स्वातीच्या गूढ प्रश्नाचं उत्तर चक्रीने गूढ भाषेतच दिलं. तो म्हणाला, "मला तर सर्व वेळा पाहायच्या आहेत. या 3 वेळांच्या कविपंडितांनी जर मला योग्य ठरवलं तर मी वर्तमान काळाचा कवी बनू शकेन." स्वाती आणि चक्रीचा हा गूढ संवाद राजाच्या एका गुप्तहेराने ऐकला. राजाने आपल्या देशात लपलेल्या शत्रूंचा शोध करण्यासाठी साऱ्या राज्यात गुप्तचरांचं जाळं पसरलं होतं. त्यातल्या एका हेराने राजाला या संवादातला शब्दनशब्द ऐकवला. राजाला त्यातला अर्थ काही कळला नाही, म्हणून त्याने दरबारातल्या 3 कवींना बोलावून त्याचा सरळ अर्थ काय आहे ते विचारले. 3 कविपंडित हा संवाद ऐकून खूप रागावले, संतापले. संतापाने त्यांचा जळफळाट झाला. ते म्हणाले, "महाराज, त्या दोघांनी या संवादात आम्हा 3 जणांविषयी अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले आहेत. दिवसाचा कवी किंवा पंडित हे संबोधन जुगाऱ्याला वापरतात. संध्याकाळचा कवी किंवा पंडित चोराला म्हणतात आणि रात्रीचा कविपंडितही वाईट मानला जातो." राजाने स्वाती आणि चक्रीला दुसऱ्या दिवशी राज्यसभेत बोलावून सांगितलं, "तुम्ही दोघांनी आमच्या दरबाराच्या कविपंडितांवर लादलेले आरोप सिद्ध करून दाखवा."
नाहीतर तुम्हाला कठोर शिक्षा भोगावी लागेल. चक्री आणि स्वातीने प्रथम एकमेकांशी बोलून राजाला काय उत्तर द्यायचे ते ठरवले. चक्रीने राजाला वाकून अभिवादन केले आणि मोठ्या नम्रपणे तो म्हणाला, महाराज, दिवसाचा कवी याचा अर्थ असा आहे, द्यूतामुळे पांडवांची दुःखमयी गाथा जाणणारा ज्ञानी म्हणजे महाभारताचा कविपंडित. संध्याकाळचा कवी म्हणजे ज्याला सीताहरणाची कथा ठाऊक आहे तो म्हणजे रामायणाचा पंडित. आणि रात्रीचा कवी जो आहे तो म्हणजे ज्यात संयोगवियोगाच्या दोन्ही गोष्टी ओतप्रोत भरल्या आहेत असे श्रीकृष्णाचे जीवनचरित्र जाणणारा म्हणजेच श्रीमद भागवताचा कविपंडित. आपले तिन्ही कवी या 3 महान ग्रंथांचे महापंडित आहेत. जर या तिन्ही महापंडितांनी मला योग्य समजले तर मी खरा पंडित बनू शकेन. मग मला आपल्या छायेत राहण्याचं सौभाग्य प्राप्त होऊ शकेल. स्वातीच्या आणि माझ्या संवादाचा हा खरा आणि सरळ अर्थ आहे. चक्रीचे स्पष्टीकरण ऐकून तिघे कवी फारच खुश झाले. त्यांनी सांगितलं, आम्ही सर्वांनी तुझ्या संवादाचा मुद्दामच विपरीत अर्थ लावला होता, पण आम्ही तिघे कोणकोणत्या महाकाव्याचे पंडित आहेत हे तू त्या विपरीत अर्थावरूनच ओळखलंस. त्यावरून तू खरा पंडित आहेस हे निश्चित समजलं आहे. राजाने चक्रीचा योग्य सत्कार केला आणि त्याला आपल्या दरबारात नेमणूक दिली. थोड्याच दिवसानंतर चक्री आणि स्वाती यांचे लग्न झाले. काही काळानंतर चक्रीने सुंदर काव्यरचना केल्या आणि तो एक श्रेष्ठ कवी म्हणून प्रसिद्ध झाला.